जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आजच्या काळात देखील अशा काही मुली आहेत की त्या ह्या लोकांच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी शांत असतात. म्हणजे त्या घरात सुद्धा सांगत नाही ह्या गोष्टी की मला बाहेर त्रास होतोय, हा मुलगा मला त्रास देतोय, की शाळेत मला शिक्षक त्रास देतात. अशा ह्या गोष्टी मुली बाहेर स्पष्ट बोलत नाहीत आणि काही मुलींना भीती असते की आपण जर त्रास सांगितलं तर आपल्या वेळेला आपल्याला काय म्हणतील, आपल्याला आपली शाळा बंद करतील, शाळेत जायचं आपलं बंद करतील, आपल्या शाळा शिकून देणार नाही. या भीतीपोटी काही मुली या गोष्टी सांगत नाही. तर मला सर्व पालकांना सांगायचं आहे की तुम्ही तसं न करता मुलींना बसून त्यांचं मनातलं काय असेल ते काढून घ्या, त्यांना विचारा आपुलकीनं की बाबा तुला त्रास आहे का बाळा, त्याला विचारा. तिच्या मनात काही भीती असेल ती भीती दूर करायचा प्रयत्न करा. तसं काही होत नसेल तुमच्याकडनं, तुमच्याजवळ जर बोलत नसेल तुमची मुलगी, तर तुम्ही पोलीस स्टेशनला या. आमचे कर्मचारी असतात, आमचे महिला अंमलदार असतात, ते प्रेमाने त्यांना विचारून घेतात. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही 100% या पोलीस स्टेशनला. तुम्हाला महिला तुमच्यासाठी पोलीस स्टेशनला असतातच, ते तुम्हाला मदत करतील. पण मुलींचं याच्यातून नुकसान होऊन देऊ नका, एवढीच विनंती आहे पालकांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.